मित्रांनो, आज एक आपण असा टॉपिक बघणार आहे ज्याची खूप लोकांना गरज आहे आणि बरेच लोक असे आहेत जे की एका स्ट्रक्चरमध्ये अडकून पडलेले. ठीक आहे, बऱ्याच लोकांचे मला मेसेज येतात की सर बाहेरचा व्हिडिओ त्यामध्ये आम्हाला अजून डीप एंट्री कशी घ्यायची किंवा आम्हाला स्ट्रॅटेजी मिळेल का. ठीक आहे, तर मी तुम्हाला अजूनही सांगेल मित्रांनो, स्ट्रॅटेजी गेममध्ये फसू नका, स्ट्रॅटेजी गेममध्ये अडकू नका. आपले असे बरेच लोक आहेत, बरेच स्टेट आहेत या गोष्टीमध्ये अडकून पडलेले आहेत आणि काही लोकांना रिॲलिटी पसंत होत नाही, रिॲलिटी ॲक्सेप्टच करत नाहीत ते की बाबा आपल्या काही गोष्टी चुकत आहेत. तुम्हाला माहीत नाही, हे एवढी स्ट्रॉंग आणि एवढं खतरनाक नॉलेज आहे. तुम्ही कुठेही बघितलं तर तुम्हाला हे कन्फ्युजिंग आणि नुसतं फिरवलं जाईल नॉलेजमध्ये. ठीक आहे, आणि परत मी अजून सांगेल तर स्ट्रॅटेजी गेममध्ये अडकू नका आणि बरेच लोक त्यामध्ये आजकाल अडकलेले आहेत. ठीक आहे, तर आपल्याला या स्ट्रॅटेजी गेममधून बाहेर पडण्यासाठी काय करायला लागेल तर क्लिअर मार्केट आहे ते समजून घ्यावं लागेल. क्लिअर मार्केट म्हणजे काय असते तर आता हा चार्ट दिसतोय जसा तुमच्या डोळ्यासमोर आहे ना, त्याच्यामधली सायकोलॉजी लक्षात आली पाहिजे. नॉर्मली आतापर्यंत आपल्या रिटेल लोकांना काही शिकवलं, हे हायर हाय असे होतात आणि हायर लो अशा प्रकारे होत असतात आणि मार्केट ह्या स्ट्रक्चरमध्ये फिरतं. ठीक आहे, मग आपले लोक काय करतात, कोणता तरी पॅटर्न बघणे आणि त्यामध्ये एंट्री घेणे किंवा अशा प्रकारे काहीतरी अनालिसिस करायचं आणि त्यामध्ये एंट्री घ्यायची आणि त्या फसून जातं. पण खरं तर याच्या मागचा जो बेस आहे, याच्या मागचं जे डीप अनालिसिस आहे ते करण्यावर लोक अजिबात भर देत नाही आहेत. लोकांना फक्त पाहिजे काय, स्ट्रॅटेजी. ठीक आहे, आणि काही लोकांचं काय म्हणणं येते की हा आले बाबा सांगायला, नाही का. तर असं नाही मित्रांनो, जे कन्सेप्ट तुम्हाला इथे शिकवली जाते किंवा जी कन्सेप्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर येते तर त्या कन्सेप्टला तुम्ही अप्लाय करायला चालू करा. ठीक आहे, आणि समजून घ्या की कशा प्रकारे तुम्ही त्यांना यूज करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्टल नेचर बघणार आहे आणि या व्हिडिओला तुम्ही अगदी पूर्ण बघायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ एवढा जबरदस्त होणार आहे, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही बाईच्या व्हिडिओमधले कन्सेप्ट याच्यासोबत मर्ज करू शकता, तुम्ही मार्केट स्ट्रक्चरला याच्यासोबत मर्ज करू शकता, तुम्ही जे पुलबॅक्स आपण शिकलोय त्याला मर्ज करू शकता आणि तुमची एक स्वतःची स्ट्रॉंग अशी स्ट्रॅटेजी यामध्ये बनवू शकता आणि तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजी वर्क करा. ठीक आहे, कोण कसा करतोय, कोण कसा ट्रेडिंग दाखवतोय ह्याच्याकडे तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका आणि या स्ट्रॅटेजी गेममध्ये बिलकुल अडकू नका, हे मी तुम्हाला अजून सांगेल. ठीक आहे, आता आपण कन्सेप्टला चालू करूयात. मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तुम्ही फ्रॅक्टल नेचर ओळखू शकता. तर मित्रांनो, फ्रॅक्टल नेचर समजून घेत असताना आपल्याला एक गोष्ट खूप महत्त्वाची समजून घ्यायची की फ्रॅक्टल नेचर एक्झॅक्टली वर्क कसं करतं. तर आता इथे एक इमेज मी बनवलेली आहे, त्या इमेजनुसार आपण समजून घेऊयात की फ्रॅक्टल नेचर म्हणजे काय आणि ते वर्क कसं करतं. तर जेव्हा आपण कोणताही चार्ट बघत असतो मित्रांनो, तर त्याचं एक वर्किंग होत असते. कशा प्रकारे होत असते, जसं आता तुम्ही हा समुद्र बघताय, समुद्रामध्ये खूप मोठी लाट आलेली मित्रांनो, एक स्टोरी थ्रू आपण समजून घेऊयात. बट ही लाट यायच्या अगोदर एक अशी सहज लाट आली का हो, नाही आली. कशी आली तर ह्या ज्या छोट्या लाटा दिसतात ना तुम्हाला या ठिकाणी, या सगळ्या लाटा मिळून ही एक मोठी लाट बनत असते. आता ही झाली नॉर्मल स्टोरी, बट कन्सेप्ट तुम्हाला कशी समजून घ्यायची आहे तर बघा, कोणतंही मार्केट ज्यावेळेस फॉर्म होत असताना मित्रांनो, कोणतंही मार्केट, तर ते फॉर्म होण्यामागं त्याचा छोट्या वेव्हचा किंवा छोट्या पुलबॅकचा खूप मोठा सहभाग असतो. ठीक आहे, तर मग पुलबॅकच्या अंदर पुलबॅक किंवा ट्रेंडच्या अंदर ट्रेंड असं हे मार्केट वर्क होतं. ठीक आहे, आता बघा नॉर्मली हा एक आपण विचार करू, हा एक ट्रेंड आहे. हां, अशा प्रकारे मार्केट चाललं आहे, कारण नॉर्मली रिटेल लोकांना असं शिकवलं जातं की हायर हायला मार्केट जात आहे, परत हायर लो बनवत आहे. ऑलराईट, तर ह्या अशा प्रकारे मार्केट हे वर्किंग होतं असं समजूयात. आता परत एकदा आपण ह्या इमेजवरती शिफ्ट होऊयात आणि एक गोष्ट इमेजिन करा मित्रांनो, कधी तुम्ही जर समुद्र किनारी गेला असेल तर तुमच्या लक्षात येईल आपण काय करतो, समुद्राच्या थोड्या जवळ अंतरावर जाऊन अशा छोट्या लाटांमध्ये खेळत असतोय. ठीक आहे, आणि काय होतं, थोड्या वेळानंतर एक मोठी अशी लाट येते आणि आपल्याला थोडंसं असं रिव्हर्स ढकलते. ठीक आहे, तर मार्केटमध्ये सुद्धा सेम स्ट्रक्चर मित्रांनो वर्क होतं. कसं बघा, छोट्या लाटा म्हणजे आपण छोट्या टाइम फ्रेमला व्हॅल्यू देतो खूप जास्त आणि त्याच्यावरती स्कॅल्पिंग ट्रेडिंग कर, कुठेतरी छोटा एखादा ट्रेड मार, नाही का, आणि ते ट्रेडिंग करत असतोय. बट होतं काय की अशी एखादी मोठी पेमेंट येते मार्केटमध्ये आणि ते सगळं तुमचं जे केलेलं आहे ते सगळं पाण्यात घालवत असते. तर सेम समुद्र जसा आहे ना, आपल्याला मित्रांनो निसर्ग खूप काही शिकत असतो आणि त्याला ऑब्झर्वेशन आपण केलं की आपल्याला लक्षात येतं की बाबा हां, हे रिअल टाईममध्ये पण आपल्यासोबत तेच घडतंय. मित्रांनो, हे जे फायनान्शियल सेक्टर ना, हे सेम असंच आहे. हे म्हणजे एखाद्याचं जीवन आहे, याच्यावरती लोकांचं अगदी आयुष्य डिपेंड आहे, कारण ज्याला चांगल्या प्रकारे हे समजलं ना तो याच्यामध्ये नक्की यशस्वी होत असतो. तर आता हे एक्झाम्पल याच्यामध्ये जास्त न गुरपडता आपण ह्याला थोडंसं थेरॉटिकल याच्यात समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. विचार करा, हा जो चार्ट आहे तो कशाचा असेल, समजा एक 1 डेचा चार्ट आहे. ठीक आहे, किंवा असं समजा की 1 तासाचा हा चार्ट आहे. आता काय बघायचं आहे तुम्हाला, नॉर्मली हा 1 तासाचा चार्ट असं समजा की रिटेल कन्सेप्ट प्रमाणे ॲज इट इज चाललाय, म्हणजे हायर हाय प्रॉपर बनवतोय, लोअर लो प्रॉपर बनवतोय. ठीक आहे, कुठेही त्याला आधीमध्ये एक सुद्धा इन्व्हेस्टमेंट होत नाहीये, कुठेही काही होत नाहीये. पण विचार करा, ज्यावेळेस हा चार्ट तुम्ही 1 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये शिफ्ट करता त्यावेळेस मित्रांनो असाच चालतो का तर बिलकुल नाही. तो कसा चालतो तुम्हाला सांगतो. इथून समजा या ठिकाणी आलं तर मग 1 मिनिट ह्याचं स्टेटिंग थोडं चेंज करूयात, म्हणजे अजून हे चांगलं आपल्याला समजून जाईल. ऑलराईट, आता बघा हा चार्ट समजा असा गेला आणि त्यानंतर हा इथे गेला, परत असा आला खाली, परत इथं जाऊन वरती थोडासा गेलेला आहे, स्वीप केलं मार्केटमध्ये, असं आलं, परत असं, अशा प्रकारे हा चार्ट
या ठिकाणी चालू असतोय. तर आता हे असं का होतंय, कारण हे जे मेजर स्ट्रक्चर असतात ना 1 तासाचे किंवा 1 दिवसाचे, त्याच्यामध्ये हे छोटे छोटे 1 मिनिटाचे किंवा 5 मिनिटाचे स्ट्रक्चर बनत असतात. आणि आपण जो बायसचा व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये मी काय तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे तुम्हाला बायस मार्क करायचं आहे. तर बायस मार्क करताना तुम्हाला हे फ्रॅक्टल नेचर समजलं पाहिजे की बाबा काय होतं नक्की एक्झॅक्ट, नाही का. तर मोठ्या टाइम फ्रेमला पळवण्यासाठी छोट्या टाइम फ्रेम वर्क करतातच, बट छोट्या टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही अडकून पडलात तर आपलं गणित तिथेच फसतं की आपण अडकून पडतो कुठे, छोट्या टाइम फ्रेम्समध्ये. आता हे एक्झॅक्ट असं वर्क होईल असं नाही, पण काय सांगावं असं होऊ शकतं वर्क. पण जर आता 1 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये आणि छोट्या टाइम फ्रेममध्ये एवढे मोठे स्ट्रक्चर बनतायत, तर ते स्ट्रक्चर समजून घेणं आणि मार्केटवरती त्याची नजर मारणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता एक नॉर्मल विचार करा मित्रांनो, समजा आता 1 तासाच्या कॅन्डलमध्ये आपण थोडा पिक्टोरियल व्ह्यू देऊया, ठीक आहे, अशा प्रकारे, ठीक आहे. तर अशा जवळपास एका तासामध्ये 60 कॅन्डल बनतील वेगवेगळ्या, ठीक आहे. आणि ज्या 60 कॅन्डल बनतील त्या काही एकसारख्या बनणार नाहीत, त्यामध्ये खूप सारे असे मिनी स्ट्रक्चर बनवणार, वर जाणार मार्केट, खाली येणार, परत तुम्हाला वेगळ्या प्रकारचा एखादा ट्रेंड पण दिसू शकतो 1 तासामध्ये, ठीक आहे. मग तो प्रत्येक ट्रेंड जर चेंज होत गेला तर तुम्ही प्रत्येक ट्रेंडच्या चेंजला एंट्री घेणार का मित्रांनो? तर बिलकुल नाही, आपण यामध्ये एंट्री घेत नाही. पण काय होतं, आपण एखादा ट्रेंड बघतो आणि त्यालाच ॲक्च्युअली ट्रेंड समजत असतो, ठीक आहे. तर आपण जे बायसचं वगैरे व्हिडिओ कंप्लीट केला किंवा ह्या ज्या बाकीच्या गोष्टी बघतो त्याचं कारण काय, तर आपल्याला हे फ्रॅक्टल नेचर समजलं पाहिजे, ठीक आहे. आय होप तुम्हाला आता हे एक्झाम्पल थेरॉटिकल समजले असतील. थोडं मी तुम्हाला हे चार्टवरती समजून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशा प्रकारे हे फ्रॅक्टल नेचर वर्क होतं. ऑलराईट, आपण आता काय करूया मित्रांनो, 1 तासाचा चार्ट फ्रेम निवडू आणि याच्यामध्ये समजून घेऊया फ्रॅक्टल नेचर एक्झॅक्टली वर्क कसं करतं चार्टवरती, ठीक आहे. आणि हे काही कोणती थिअरी किंवा स्ट्रॅटेजी नाही आहे, हेच कन्सेप्ट आहे की तुम्हाला जर ही कळली फ्रॅक्टल कसे बघायचे तर त्यानंतर हे खूप इझी जातं ट्रेडिंग. आता हे मला समजलेले आहे फ्रॅक्टल नेचर कन्सेप्ट, त्यामुळे मी राईट टाइमला डिसिजन राईट घेऊ शकतो. असं नाही की मी एकदम 100% माझे सगळे ट्रेड सक्सेस होतात, नाही, माझेही ट्रेड फसू शकतात, मीही चुकू शकतो. बट ज्यांना ही कन्सेप्ट समजते मार्केटचा ट्रेंड बघण्याची किंवा एक्झॅक्ट कॅन्डल काय करते हे बघण्याचं, तो माणूस मोस्टली ट्रेडमध्ये किंवा त्याच्या एक्झिक्युशनमध्ये फसू शकत नाही किंवा त्याचे अनालिसिस किंवा त्याचं स्ट्रॉंग कन्व्हिक्शन हे चांगलं असू शकतं. तुम्ही देखील हे एकदम स्ट्रॉंग कन्व्हिक्शन करू शकता, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे, ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागतं, हे जे बघताय तुम्ही चार्ट ह्याला रिअल टाइममध्ये बघण्यासाठी हे फ्रॅक्टल नेचर समजून घेणं खूप गरजेचं आहे. आतल्या आत कशा प्रकारे हे स्ट्रक्चर बनत असतात, ठीक आहे. आणि हे समजून एकदा घेतलं तुम्ही का संपून गेलं, खूप इझी होऊन जातं मार्केट बघणं. आता बघा हा 1 तासाचा चार्ट आहे किंवा या ठिकाणी 1 दिवसाचा तुम्ही घेऊ शकता, वीकली घेऊ शकता, मंथली घेऊ शकता, जसं आपण बायर्स फाइंड आउट केले तशा प्रकारे फ्रॅक्टल समजणं देखील खूप महत्त्वाचं आहे. कशा प्रकारे बघा, तर आपण आता काय करूयात मित्रांनो, आपण एक रँडम कुठेतरी बॉक्स मार्क करू, त्या ठिकाणी आपल्याला समजून जाईल की कशा प्रकारे हे वर्किंग होऊ शकतं मार्केट. आता बघा ही जी रेड कॅन्डल बनली, हे थोडंसं अवघड एक्झाम्पल आहे म्हणजे तुम्हाला इथे समजून जाईल. ही जी रेड कॅन्डल बनलेली आहे याला मी थोडंसं मार्क करतो, ठीक आहे. आता एक विचार करा, ही जी रेड कॅन्डल आहे ना, ही जर तुम्ही बघितलीत, आता हा बॉक्स थोडा हटवतो इथून मी, तर या रेड कॅन्डलच्या आतमध्ये 2 कॅन्डल ह्या इनसाइड कॅन्डल बनल्यात. कोणत्या, तर हा बघा, ही या दोन्ही कॅन्डल ह्याच्या आतमध्ये इनसाइड आहेत, ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही मागे बघता इथे कुठेतरी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं असेल मागे, ऑलरेडी या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आहे. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर आपण जर मेजर करत गेलो तर तुम्ही बघाल जो करंट ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट आहे तो कोणता आहे मित्रांनो, या ठिकाणी आहे, ठीक आहे, हा वाला. पण हा पण शिफ्ट झाल्यामुळे आता कुठे शिफ्ट झाला आहे, या ठिकाणी हा ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट शिफ्ट झालेला आहे. ऑलराईट, आता लॉक्ड एरिया कोणता असेल मार्केटमध्ये, तर ऑब्व्हियसली हा असणार याच्या दोन्हींचा मधला जास्तीवाला, ठीक आहे, हा वाला लॉक्ड एरिया. पण आता जर मार्केट ह्या ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट करून असं वर चाललंय पूर्णपणे, तर तुमचे बाय स्ट्रॉंग बायच आहेत. तुम्हाला इथे कन्फ्युजन किंवा व्हायचं नाही की बाबा आता मार्केट एवढं वर आलं नाही, इथून खाली वळेल, थोडंसं तरी म्हणजे रिव्हर्सल देईल. बऱ्याच लोकांचे असे विचार असतात की मार्केट वर आले ना तर रिव्हर्सल देईल, वर आले ना तर रिव्हर्सल देईल. पण तसं नसतं मित्रांनो, ठीक आहे. जोपर्यंत तुम्हाला दिसत नाही ना चार्टवरती तोपर्यंत तुम्ही त्याच्यात विचार करू शकत नाही. आता इथे मार्केट आलं, आता ही जी कॅन्डल आहे कोणती, ही वाली कॅन्डल बघा, या कॅन्डलने ह्या 2 कॅन्डल आतमध्ये गिळून घेतलेले आहेत, ठीक आहे. परत अजून तुम्ही बघाल तर या ठिकाणी मार्केट सेक्चरमध्ये एखादा व्हॅलिड पुल बॅक दिसतो का बघा, तर कुठेच दिसत नाही आहे, म्हणजे मार्केट अजून अप ट्रेंडमध्ये आहे. नॉर्मली विचार करा, ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल, या कॅन्डलवर मी इथे याला पॉज करतो, ठीक. आता बघा, आता ते पॉज झालेलं आहे, आपल्याला माहीत नाही की पुढे रेड कॅन्डल बनणार आहे की कोणती कॅन्डल बनणार आहे, ठीक. आता ही जी कॅन्डल आहे पूर्ण 1 तासाची, याला मी काय करतो, कन्वर्ट करतो 1 मिनिटामध्ये. ऑलराईट मित्रांनो, आता बघा आपण 1 तासाच्या कॅन्डलमधून 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट झालोय. आता तुम्हाला या ठिकाणी कोणता ट्रेंड दिसतोय मित्रांनो, तर असा एक अप ट्रेंड दिसतोय. आता आपण अजून एक काम करू, काय करू, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊयात आणि ती जी कॅन्डल होती आता जी करंट कॅन्डल, त्या कॅन्डलला आपण एक बॉक्स मार्क करूया म्हणजे अजून चांगल्या प्रकारे हे आपल्याला समजेल. आता काय करू, ह्या कॅन्डलला आपण एक बॉक्स मार्क करूयात. ऑलराईट, ही एवढी कॅन्डल आहे, ठीक आहे, आणि इथून ही अशी. तर आता आपण हा जो बॉक्स मार्क केला आहे तो 1 तासाच्या टाइम फ्रेमवर आहे. आपण 1 मिनिटावरती अजून शिफ्ट होऊयात. आता बघा आपण 1 मिनिटावर शिफ्ट झालो. आता हा पूर्ण एक झोन आहे 1 तासामधला. एका तासामध्ये जी कॅन्डल तुम्ही बघितली, एक कॅन्डल, त्याच्यामध्ये एवढं स्ट्रक्चर होतंय, ठीक आहे. मग तुम्ही विचार करा फ्रॅक्टल कशा प्रकारे वर्क होतंय. 1 तासामध्ये तुम्हाला किती मार्केटचे भाव दिसत आहेत बघा. मार्केट खाली आलं, लोअर लो, परत हायर हाय, परत लोअर लो,
परत हायर हाय, या ठिकाणी बघा परत लोअर लो, हायर हाय, हा या ठिकाणी लो, हा हाय, ह्याच्यामध्ये आतमध्ये एक अजून बनलाय बघा या ठिकाणी. असे मी छोटे छोटे मार्क करतच नाही, पण बघा आता जेवढे मार्क करता येतील तेवढे करून घेऊयात. आता या ठिकाणी मार्केट आलं. जर नॉर्मल तुम्ही विचार केलात आणि हे जर असं खाली खेचलं, बघा हे कुठे तुम्हाला हायर हाय लोअर लोचं स्ट्रक्चर एकसारखं दिसतंय. 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये ज्यावेळी तुम्ही याचा विचार करत असता, 1 तासाची टाइम फ्रेम अशी बनत असते, खाली येते वर जाते, खाली येते वर जाते. बट हे जे 1 मिनिटामध्ये होतंय ते तुम्हाला स्ट्रक्चर दाखवते याचं कसं बनतंय, याच्यामध्ये किती हायर हाय आणि किती लोअर लो बनतात. आता नॉर्मली मित्रांनो विचार करा, एवढं जर सगळ्या गोष्टी आहेत तर कोणी कसं एक्सपेक्ट करू शकेल की एखादी प्रॉपर इथं पिन पॉईंट स्ट्रॅटेजी असेल मार्केटमध्ये, किंवा असं काहीतरी गॉडफादर एखादी लेवलची काहीतरी युनिक गोष्ट असेल जी आपल्याला प्रॉफिटेबल करेल किंवा जी आपल्याला काहीतरी जादूटोना घडवून आणेल. तसं नाही मित्रांनो. तर मला जी कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे या फ्रॅक्टलच्या माध्यमातून, नॉर्मली 1 तासामध्ये तुम्हाला हे माहिती आहे की मार्केट अपट्रेंडमध्ये, ठीक आहे. बट ज्यावेळेस तुम्ही 1 मिनिटामध्ये येत आहे त्यावेळेस तुम्ही बघा या ठिकाणी जर तुम्हाला POI माहीत असेल, आता ह्या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक प्लस FVG, या ठिकाणी मार्केट आलं त्यातून खाली पडलं, ठीक आहे. पण तुम्हाला ट्रेडमध्ये एंट्री किती भेटली आणि टार्गेट किती मिळलं, एवढं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय झालं, छोट्या एका स्विंगमध्ये खेळत बसला, म्हणजे जी लाट आली होती छोटीवाली त्यामध्ये तुम्ही ते पोहून निघला. आता मित्रांनो याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक आता खूप महत्त्वाचं सांगतो. फ्रॅक्टल नेचरमध्ये आपल्याला कसं समजतं की मार्केटमध्ये काय होऊ शकतं. आता 1 तासामध्ये काय बघितलेलं आपण की मार्केट कंटिन्यू अपट्रेंडमध्ये होतं. बट इथं बघा 1 मिनिटामध्ये काय झालेलं आहे, आता हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट. आता मल्टी कन्फर्मेशन आपण कसं घेतो बघा, आता हा लॉक्ड एरिया आहे, ठीक, हा वाला लॉक्ड एरिया. बट आपण इंड्युसमेंट कन्सेप्ट शिकलोय, जो इनिशियल स्विंग असेल त्याला टॅप केला. आता या ठिकाणी हा इंड्युसमेंट झालेला आहे, म्हणजे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट या ठिकाणी झालेला आहे. आता एवढं कळल्यानंतर अजून आता काय विचार करू शकतो आपण, या ठिकाणी हा जर सक्सेसफुली खाली ब्रेक झाला तर आपण ट्रेंड चेंज असं समजू शकतो. कोणता, 1 मिनिटाचा. म्हणजे फ्रॅक्टल नेचर वर्क कसं कळतंय हे तुमच्या आता हळूहळू लक्षात येत असेल. हा जर चेंज ऑफ कॅरेक्टर झाला खालच्या दिशेला तर मार्केट चेंज होऊ शकतं, बरोबर. 1 सेकंड मी याला चेंज ऑफ कॅरेक्टर असं देतो, ठीक. आता हे जर तुटलं तर खाली जाणार. आता बघा मार्केट वर्क कसं होतंय बघा नॉर्मली, ठीक आहे. हे बघा आता हे चेंज ऑफ कॅरेक्टर कंप्लीट झालं. समजा आता या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर झालं तर लोक काय विचार करतात नॉर्मली की आता या ठिकाणी कोणता तरी एखादा POI असेल तिथून एंट्री मिळेल. आता समजा हा FVG आहे, या ठिकाणी एक ऑर्डर ब्लॉक आहे, तर एक नॉर्मल आपण या ठिकाणी एंट्री पॉईंट एक पकडूयात, ठीक आहे. या ठिकाणी आपण समजा एंट्री घेतली अशी. एक नॉर्मल विचार करा, तुम्हाला काय वाटलं की मार्केट आता अप ट्रेंडमध्ये आहे आणि एवढा मोठा ट्रेंडवर आला आहे आणि आता ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर पण झालं 1 मिनिटामध्ये आणि आता मार्केट खाली जाऊ शकतं. आपण याला प्ले करूयात, ठीक आहे. बघा आता परफेक्ट. आता तुमची ही एंट्री इथं सक्सेस झाली. पण तुम्ही ज्यावेळेस याला फ्रॅक्टल नेचरमध्ये बघताय त्यावेळेस विचार करा, हा जो ट्रेंड आहे हा वाला अप ट्रेंडमध्ये, ह्या ठिकाणी याला चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं, म्हणजे मार्केटमध्ये आता कंटिन्युएशन डाऊन ट्रेंड झाला पाहिजे हे त्याने 1 मिनिटामध्ये सांगितले. बट जर तुम्ही याला प्ले करायला मित्रांनो तुमच्या लक्षात येईल एक गोष्ट. आता बघा तो जो चेंज ऑफ कॅरेक्टर झाला होता त्याला फसवून परत सगळ्यांचे स्टॉप लॉस यानं या ठिकाणी घेतलेले आहेत. आता बघा काय होतं अजून, ठीक आहे. आता मार्केट खाली आलं बघा, याला फक्त नुसतं प्ले करूयात, आपण बघूयात एकदम साध्या भाषेत याला समजून घ्यायचं आपल्याला. आता बघा ठीक आहे. बघा आता मित्रांनो बघा इथे 1 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर पण दाखवलं, तुम्हाला एंट्री पण दिली, एक्झिट पण झाली तुमची, ठीक आहे. ते पण का, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्यामुळे. पण तुम्ही विचार करा 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये मार्केटमध्ये काय झालं असेल. इथे बघू शकता तुम्ही जाऊन, बघा इथे काय झालं, ही एक रेड कॅन्डल बनली, परत एक हिरवी कॅन्डल बनली, त्याच्यावर एक हिरवी कॅन्डल बनली. तर या ठिकाणी बघा जरी तुमचं 1 मिनिटामध्ये तुम्हाला एक एंट्री जरी भेटली असेल, ठीक आहे, मार्केटमध्ये, तरी देखील फ्रॅक्टल नेचर काय सांगते की इथून डाऊन ट्रेंड चालू झाला का चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर, नाही. तर असे मल्टिपल जरी चेंज ऑफ कॅरेक्टर झाले तरी जो मेन स्ट्रॉंग ट्रेंड आहे 1 आवरचा तोच बॉस असेल, ठीक आहे. तोच सांगेल की तुम्हाला तिथून खाली वळायचंय की परत कंटिन्यू करायचंय. जोपर्यंत मोठे टाइम फ्रेम्स वळत नाहीत तोपर्यंत छोटे टाइम फ्रेम वळत नाहीत मित्रांनो. आता बघा 1 मिनिटामध्ये आपण परत येऊयात आणि तुमच्या लक्षात येईल हे स्ट्रक्चर. आता बघा किती कन्सल्टेशन मार्केट झोनमध्ये, जोपर्यंत 1 तासामध्ये काही चेंज होत नाही तोपर्यंत या ठिकाणी बिलकुल चेंज होत नाही. परत बघा कंटिन्युएशनमध्ये वरच्या दिशेला मार्केट चाललेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही आता 1 तासामध्ये शिफ्ट होता या ठिकाणी त्यावेळेस बघा मार्केटने कसले स्ट्रॉंग कन्व्हिक्शन वरच्या दिशेला दिलेलं आहे. आता बघा मित्रांनो 1 मिनिटामध्ये ज्यावेळेस आपण आलो, किती सारे ट्रेंड, किती सारे चेंज ऑफ कॅरेक्टर्स, किती सारे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट झालेले आहेत आणि किती सारे तुम्हाला ट्रेंड दिसत आहेत. बघा अप ट्रेंड, परत डाऊन ट्रेंड, परत अप ट्रेंड, परत डाऊन ट्रेंड, ठीक आहे. तर मला सांगण्याचा जो उद्देश आहे या लेक्चरच्या माध्यमातून, या फ्रॅक्टलच्या माध्यमातून तुम्हाला हाच आहे की तुम्हाला ज्यावेळेस कधी चार्ट बघायचे त्यावेळेस मार्केटचं नेचर समजून घेता आलं पाहिजे. आता मार्केट जर वर चाललंय ना तर तुम्हाला डाऊट नसला पाहिजे की कोणता ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर होईपर्यंत मार्केट रिव्हर्स फिरेल म्हणून, ठीक आहे. आता बघा जर याला आपण 1 तासामध्ये प्ले केलं तर बघा या ठिकाणी बघा हा एक, मी आता जास्त अनालिसिस नाही करत, पण हा बघा हा लॉक्ड एरिया समजूयात आपण, ठीक आहे. हा वाला लॉक्ड एरिया आणि मार्केटमध्ये हा एक पुलबॅक बसला इथे, कोणता, हा वाला पुलबॅक. आता बघा मित्रांनो हा जो 1 तासाचा पुलबॅक आहे ना हा वाला, या ठिकाणी मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची फ्रॅक्टलमधली. अजून एक फ्रॅक्टल नेचरचं एक गोष्ट आहे ती म्हणजे फ्रॅक्टल काय असतंय, नॉर्मली हे जे मोठ्या टाइम फ्रेममध्ये होतं ना एक्झॅक्टली सेम छोट्या टाइम फ्रेममध्ये होत असतं.
आता हे मोठ्या टाईम फ्रेममध्ये 1 तासाची कॅन्डल आहे ना अप ट्रेंडला, किंवा ही कॅन्डल अप ट्रेंडला आहे, तर छोट्या टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला त्या स्ट्रक्चरच्या सेम कॅन्डल्स बनताना दिसतील. आता जरी तुम्ही ह्या पुलबॅकमध्ये आलात तर 1 तासामध्ये बघा काय झालं, 1 मिनिटामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता. याला मी थोडासा झूम आउट करतो. आता बघा हे नॉर्मल 1 तासाचा पूर्ण व्ह्यू आहे. जर मार्केट कंटिन्यू असं अपट्रेंडमध्ये आहे ना, अपट्रेंडमध्ये, तर एवढं अपट्रेंडमध्ये तुम्हाला एखादा कुठला स्ट्रॉंग पुलबॅक दिसला आहे का? नाही दिसला. तर 1 मिनिटामध्ये म्हणजे का बघा हा एक पुलबॅक बसला या ठिकाणी मोठावाला, म्हणजे मार्केट एवढं खाली पडलंय. बट जर हे मार्केट एवढं खाली पडले तर असं सहजासहजी पडलंय का? तर स्ट्रक्चर बनवत पडलंय, स्ट्रक्चर मार्किंग बनवत पडलंय. कसं बघा, नॉर्मली जे आपण कन्सेप्ट शिकलोय त्या इथे कशा लागू होतात बघा. आता हे मार्केट स्ट्रॉंग अपट्रेंडमध्ये होतं, या ठिकाणी हा ब्रेकआउट स्ट्रक्चर पॉईंट, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हा वाला चेंज ऑफ कॅरेक्टर एरिया, या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक, ठीक आहे. हा ऑर्डर ब्लॉक या ठिकाणी घेतला मार्केटने आणि मार्केट कॉन्स्टंट एकदम खाली आलेलं आहे, प्रॉपर ब्रेकआउट स्ट्रक्चर पॉईंट बनवत. आता मित्रांनो एक गोष्ट इथं बघण्यासारखी आहे, खूप महत्त्वाची आहे, नीट अगदी लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला फ्रॅक्टलचा हा पूर्ण विषय लक्षात येईल आणि तुमची आता बऱ्यापैकी हे सगळे डाऊटच क्लिअर झाले, ठीक आहे. कारण खूप आपण जास्त डिस्कशन केलं या व्हिडिओमध्ये. आता बघा 1 तासामध्ये काय होतं, आपला अप ट्रेंड होता, ठीक आहे, बाय ट्रेंड आहे पूर्ण, हे तुम्हाला माहिती आहे. 2 रेड कॅन्डल झाले हे पण तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर आहे की या ठिकाणी लॉक्ड एरिया होता. लक्ष द्या, 1 तासामध्ये काय होतं, लॉक्ड एरिया होता. मी अजून एकदा शिफ्ट होतो. हे बघा या ठिकाणी आपण लॉक्ड एरिया मार्क केलेला आहे. आता लॉक्ड एरिया जर आहे हे तुम्हाला माहिती आहे 1 तासामध्ये, आणि तुम्ही 1 मिनिटामध्ये शिफ्ट झाला अशा वेळी, तर मार्केट किती स्ट्रॉंग कन्व्हिक्शन देते बघा, कसं घाबरले बघा मार्केट. या ठिकाणी काय केलं मार्केटने मित्रांनो, हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट, हा वाला स्ट्रॉंग पॉईंट, हा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केला. नीट बघा, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केल्यानंतर प्रत्येक POI टॅप केलेला आहे. हा ऑर्डर ब्लॉक घेतला, ठीक, FEG घेतला, आणि जो घेतला नाही त्याला घ्यायला मार्केट परत आले. हा वाला ऑर्डर ब्लॉक आहे, ठीक आहे, विथ FEG घेतलाय पण ऑर्डर ब्लॉक शिल्लक आहे. मार्केट परत खाली आले, मार्केटने ऑर्डर ब्लॉक घेतलेत, प्रत्येक POI घेऊन मार्केट परत कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये असं वर गेलेलं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता मार्केट मोठ्या टाइम फ्रेमला किती जास्त रिस्पेक्ट देते, कशा प्रकारे POI वर्क होतात, कशा प्रकारे आपल्याला ॲनालिसिस केलं पाहिजे. आणि हे जे नॉलेज आहे ना मित्रांनो, एवढं खतरनाक आहे. मी तुम्हाला अजूनही सांगेन, लोक आपली बरेच जजमेंटल होत आहेत की हे खरं आहे का, आणि तुम्ही असं करताय का, तसं करताय का. मित्रांनो विश्वास ठेवा, शेवटी फायनान्शियल मार्केटमध्ये आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये विश्वास ठेवून काम करावं लागते. आणि तुम्ही जर या नेचरवरती मार्केटचा विश्वास ठेवलं, भले माझ्यावर नका विश्वास ठेवू, पण जो काही चार्ट दावतोय तुम्हाला त्याच्यावरती ॲटलीस्ट विश्वास ठेवा आणि वर्किंग करायला चालू करा, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस करून, प्रॉपर अभ्यास करून, फ्रॅक्टल नेचरला समजून, मार्केट समजून घेताना, त्यावेळेस तुम्हाला हे खूप सोपं जात असतं. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ खूप चांगला झाला असेल, तुम्हाला आवडला असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त काही शिकायला भेटलं असेल, ठीक आहे. तर कमेंट करा, जेवढं कमेंट कराल तेवढं मोटिवेशन मिळते. आणि जरी तुम्हाला याच्यात काय डाऊट आले तरी तुम्ही चार्टबेसचे प्रत्येक व्हिडिओ बघा, इथून पुढे सुद्धा खूप स्ट्रॉंग लर्निंग येत जातील. मला तुम्हाला या व्हिडिओमधून फक्त मार्केट कसं वर्क होतं, ह्याचं फ्रॅक्टल नेचर कसं आहे, मार्केट कशा प्रकारे एकामध्ये एक या पॅटर्नमध्ये चालत असते, कशा प्रकारे आपण ज्या वेव्ह फॉर्मॅट असतात ते वर्क होतात, हे मला तुम्हाला यामध्ये सांगायचं होतं. आणि मित्रांनो यासोबतच जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हे असे कंटेंट आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, एखादी कमेंट होऊन जाऊ द्या, आणि सोशल मीडियाचे जे पेजेस आहेत ते पण फॉलो करा. काहीतरी टेक्निकल इश्यू आला इंस्टाग्रामच्या पेजला, ते मी सॉर्ट आउट करून घेईल. नसेल तर नवीन अकाउंट त्या ठिकाणी आपण काढू, कारण त्या ठिकाणी नुकतीच सुरुवात होती. आणि काही इश्यू असेल तर तुम्ही चार्टबेसचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये माझा नंबर आहे, तुम्हाला तिथून माझ्याशी बोलू शकता तुम्ही. आणि जरी काही तुम्हाला बेसिक काही समजत नसेल नॉलेज, ठीक आहे, तर त्या ठिकाणी एक बेसिकचा कोर्स आहे तो कंप्लीट करून घ्या. जरी तुम्ही झिरो असाल ट्रेड मार्केटमध्ये तरी देखील तुम्हाला तिथे शिकायला मिळेल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय आणि टेक केअर.